द्वारका सर्कल इथे सुरू असलेल्या खोदकामामध्ये 159 वर्ष जुनी विहीर सापडल्याची माहिती समोर येते आहे। वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी द्वारकावर सुरू असलेल्या अंडरपासचं काम करताना एका बाजूला अचानक भगदाड पडलं। काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी भगदाड बघितलं असता थंडगार पाण्याने तुडुंब भरलेली विहीर असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। पुरातन काळातली विहीर प्रशासनाने जतन करावी जेणेकरून नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पाण्याचा प्रश्न सुटू शकतो अशी मागणी नाशिककरांनी केली। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अनेक विकास कामं सुरू आहे आणि त्यासोबत नाशिकच्या द्वारका परिसरात देखील अंडरपासचे हे मोठे काम या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम सुरू आहे आणि या खोदकामाच्या दरम्यान या ठिकाणी जवळपास 150 वर्षांपूर्वीची एक मोठी विहीर या ठिकाणी मिळाली आहे। आपण जर बघितलं तर हे खोदकाम सुरू असताना जवळपास 70 ते 80 फूट खाली ज्यावेळेस हे खोदकाम गेलं त्यावेळेस या ठिकाणी ही मोठी विहीर आपल्याला समोर बघायला मिळते, ती या ठिकाणी मिळून आलेली आहे। संपूर्ण विटकामामध्ये ही विहीर या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती आणि ही विहीर आता सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या खोदकामाच्या दरम्यानमध्ये खरं तर ही संपूर्ण विहीर या ठिकाणी मिळून आलेली आहे। तर आजूबाजूच्या नागरिकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती दिली आणि त्यासोबत पुरातन विभागाला देखील या संपूर्ण गोष्टींची माहिती दिलेली होती आणि आपण जर बघतोय तर या ठिकाणी जवळपास 150 वर्षांपेक्षा जास्त जुनी ही विहीर असल्याची माहिती आहे। खरं तर ज्यांनी ही या ठिकाणी ही विहीर बघितली ते आपल्या सोबत आहे, काही स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहे। खरं तर हे खोदकाम सुरू होतं, विहीर मिळून आली, आपण प्रशासनाला कळवलंय। काय नेमकं या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळालं होतं? पहिल्यांदा पाहायला मिळालं असं होतं भाऊ का हे विहीर आहे ना पहिल्यापासून होती, तेव्हा पूर्वी काम चालू होता ना आपला ब्रिज बनायचा त्यावेळी हे विहीर होती, पहिले दिसली नाही परंतु आता काम परत चालू केलं ना त्यांनी, रोड बनवायचा, भुयारी मार्ग बनवायचा, त्यानंतर त्यांनी खोदल्यानंतर ते खड्डा पडला ना, त्यानंतर त्यांना ते विहीर दिसली। मग आता बातमी नेपाळमधून येते। नेपाळमध्ये भारतीय भाविकांची बस दरीमध्ये कोसळली।